महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक लागली आहे. सर्व पक्ष सज्ज झालेले आहेत. आपल्यासोबत महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आहेत. त्याचबरोबर लोकमत मुंबईचे संपादक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अतुल कुलकर्णीसुद्धा आहेत. दानवे सर, निवडणूक लागली. मागच्या वेळेस तुम्ही म्हणालात की हरियाणाचा निकाल त्यानंतर काय होईल माहिती नाही, सांगता येत नाही, पण निवडणूक लागली. नाही, हरियाणा आणि महाराष्ट्रात फरक आहे आणि हरियाणातून काही शिकायलाही काही पक्षांना मिळेल. कोणाचं नाव घ्यायची गरज नाही. नाही, काही पक्षांना म्हणजे सरळच म्हणू ना आपण की काँग्रेसला शिकायला मिळेल. जे काही पक्ष, कारण ओव्हर कॉन्फिडन्स, अति आत्मविश्वास असल्यानंतर काय घडतं हे हरियाणाने बघितलं आहे. मला वाटतं खऱ्या अर्थानं राजस्थानलाही असं मागच्या वेळेस घडून गेलेलं आहे, ज्याला आपण ग्रामीण भागात तोंडचा आलेला घास निघून गेलेला आहे. पण तो महाराष्ट्र एक वेगळ्या पद्धतीने, महाराष्ट्रात आता दोन्हीकडे आघाड्या आहेत. समोर पण, आमच्या समोर पण आणि आम्ही पण, काही एकपक्ष नाही आहेत. समजा तिकडे काँग्रेस वर्सेस भारतीय जनता पार्टी अशा सरळ लढती होत्या. इथं काही तशा लढती नाही. इथं आम्हीसुद्धा 3 प्रमुख पक्ष आहोत, ते सुद्धा 3 प्रमुख पक्ष आहेत. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं, मागच्या ज्या 2-2.5 वर्षामध्ये महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं हे सरकार चाललेलं आहे ते जर बघितलं तर मला असं वाटतं की निश्चित जनता महाविकास आघाडीला प्रचंड मतदानाने, प्रचंड फरकाने निवडून दिल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारची स्थिती आजच्या घडीला नाही, पण अंबादासजी, हे तुम्ही म्हणता स्थिती असेल म्हणून, पण मुद्दा असा आहे की दुसरीकडे आपण हेही म्हणता की काही जणांना जाणीव झाली परिस्थितीची, अति अहंकार किंवा अति आत्मविश्वास नडतो हे लक्षात आलं हरियाणावरून. अजून जागा वाटपांचं तुमचं निश्चित नाही आहे, सांगतायत आमच्या एवढ्या जागा निश्चित झाल्या म्हणून. आजच आम्ही सुद्धा 100-80 फॉर्म्युला छापला. जागा वाटपाचा तिढा किती दिवस चालेल अजून? वाटतं 1-2 दिवसात सगळं होईल. म्हणजे ग्रामीण भागाच्या मनीषाचं हत्ती गेला आणि शेपूट राहिलेलं आहे फक्त. वाटतं हे आता खालच्या स्तरावर जी चर्चा करत होते त्यांच्यापर्यंतचा विषय मला वाटतं आता संपत आलेला आहे. आता अंतिम निर्णय त्याच्यातले वरिष्ठ नेते घेतील अशा प्रकारच्या स्थितीमध्ये हा मुद्दा येऊन थांबलेला आहे. आणि मला वाटतं तो सॉर्ट आउट होईल. फार त्याच्यातून अडचणी निर्माण होणार नाही, हे सत्य आहे. काँग्रेसनं मुंबईत आणि विदर्भामध्ये तुम्हाला कमी जागा देतात जेवढ्या तुम्ही मागताय, आणि तिथेच पेच आहे असं नाही काही. असं कुठं कमी जास्त असं काही झालं नाही. ज्याची शक्ती जिथं आहे, ज्याच्याकडे ताकदवान उमेदवार आहे, त्याला ती जागा मिळाली पाहिजे, अशा प्रकारची भूमिका जागा वाटपात राहिलेली आहे. काही ठिकाणी ठीक आहे, इतिहास बघितला तर वेगळ्या पक्षाच्या जागा होत्या, परंतु आताच्या घडीला चांगला उमेदवार दुसऱ्या पक्षाकडे, तर असं सुद्धा जागेचं फेरवाटप काही ठिकाणी झालेलं आहे. त्यामुळे जिंकून येणं हा क्रायटेरिया, मग मुंबई असेल, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, खानदेश असेल, जे काय असेल ते, कुठंही असं काही याच पक्षाला इकडे आणि या पक्षाला इकडे कमी, इकडे जास्त असं काही नाही. ज्याचं निवडून येणार आहे त्याला अशा पद्धतीनं या सगळ्या नाही, ज्याचा निवडून येईल त्याला तिकीट दिलं पाहिजे, हे अगदी बरोबर सूत्र आहे. पण मी थोडंसं वेगळं, जागा वाटप झाल्यावर कळेलच काय होणार आहे ते. पण मी आधी तुम्हाला संभाजीनगरवरून मग इकडे मुंबईवर आणतो की चंद्रकांत खैरे का पडले लोकसभेला? मग त्याच्यावर चर्चा झाली. आता विधानसभेच्या निवडणुकीच्या चर्चा झाल्या पाहिजे. नाही, कारण त्याची बीजक आता विधानसभेत किती त्रासदायक ठरतील ह्या गोष्टी. चंद्रकांत खैरे पडले होते आणि त्याच्यानंतर 6च्या 6 जागा, पर्यायाने 9च्या 9 जागा आम्ही निवडून आलो होतो. मागच्या वेळेस खैरे साहेबांचा पराभव झालेला होता, परंतु या पराभवानंतर जिल्ह्यातल्या 9च्या 9 जागा आम्ही जिंकल्या होत्या. 6 शिवसेनेने जिंकल्या होत्या, 3 भारतीय जनता पार्टीने जिंकल्या होत्या. आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं लोकसभा आणि विधानसभा संभाजीनगरपुरता हा विषय. यावेळेस खैरेंचा पराभव का झाला हे विचारतायत. नाही, आता ते त्यांना विचारलं पाहिजे. आम्ही केला हे विचारत नाही. कोण करत नसतं पराभव. ज्याचं त्याचं सगळ्या गोष्टी असतात. पराभव कोणी कोणाचा करत नसतं. जनता या सगळ्या गोष्टी ठरवत असते. आणि मला वाटतं जनतेला काही नवीन असावं असं वाटत असेल, कारण खैरेसाहेब लागोपाठ 6व्या वेळेस लढत होते, तर जनतेला नवीन दिलं पाहिजे अशी अपेक्षा जनतेची होती. ती पूर्ण होऊ शकली नाही, म्हणून एखाद्याच पराभव झाला असेल. ठीक आहे, त्यावेळेस लोकसभेला ठीक आहे, त्यांना दिलं नसतं तिकीट तर चित्र वेगळं राहिलं असतं वगैरे, हा आता त्या जर तरला अर्थ नाही. पण आता एक दुसरी चर्चा अशी आहे की जे लोक सोडून गेले, शिवसेना किंवा उद्धव ठाकरेंना सोडून गेले, की मातोश्रीवर आम्हाला वेळ मिळत नाही, भेट मागितली तर भेट मिळत नाही, उद्धवजी कधी भेटत नाहीत, आमच्यासाठी वेळ देत नाहीत, या तक्रारीमुळे लोक सोडून गेले. त्या तक्रारीमध्ये आता काही बदल झाला आहे का, काही फरक पडला आहे का? असं काही नाही. म्हणजे मला असं वाटतं हे लोक खोटं बोलतात.
निवडून येताना उद्धवजीच यांना पाहिजे होते, यांच्यासाठी उद्धवजी 4-4 वेळेस यांच्या मतदारसंघात गेले आणि हे भेटत नाही म्हणतात. हे भेटायचं काय, हे उद्धवजी त्यांच्या मतदारसंघात गेले सगळ्यांच्या. मी कोणाचं तुम्ही नाव सांगा, त्याच्यावर किती वेळेस गेले उद्धवजी ठाकरे साहेब हे मी तुम्हाला सांगेल. उद्धवजी ठाकरे साहेब संघटना चालवतात एवढी मोठी, तर ही संघटना काय गाठी भेटीशिवाय थोडी होत असते. भेटतात, त्यांची एक सिस्टीम आहे, त्यांची एक पद्धती आहे, त्या पद्धतीने ते भेटतात. त्याच्यामुळे या तक्रारीला कोणताही अर्थ नाही. आता मी काम करतो कित्येक वर्षानं संघटनेचं, परंतु ज्यावेळेस आवश्यकता आहे त्यावेळेस उद्धवजी बरोबर सगळ्यांना भेटतात. उगाच रिकाम टेकड्या काही गोष्टी कोणी करायला जात असताना तब्येत बरी आहे का, छान आहे का, जेवले का, खावले का, या चर्चेला काय अर्थ असतो? मग सोडून जाण्याचं कारण तुम्हाला काय दिसतंय? कोणता स्वार्थाच्या वर काय? बघा ना आता कशी मस्ती आणि मात चढलेला आहे शिवसेना सोडल्यानंतर. शिवसेना असताना कंट्रोल होता, किती लूटमार चालू आहे, मतदारसंघात लूटमार चालू आहे, जनतेची लूटमार चालू आहे. सगळ्या आमदारांचं ऑडिट करा. ज्यांनी सोडून गेले हे वर्षानुवर्ष शिवसेनेत आहे, आणि आता 2 वर्षामध्ये यांनी कशा पद्धतीनं लूट केली, कशा पद्धतीनं संपत्ती कमवली, कशा पद्धतीनं संपत्तीचा माज आला, हे जरा नीट अभ्यास जर आपण प्रसिद्धी माध्यमांनी केलं. नाही, मग आता विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार करताना तुम्ही या गोष्टी लोकांपर्यंत नेणार आहात का न्यायला कमी पडणार आहात, काय नेमकं? कारण तुम्ही आता बोलता पण हे जाहीर सभांमध्ये कधीच या गोष्टी समोर येत नाहीत. येईल ना. आता हे लोकसभेचा प्रचार वेगळा होता, आता विधानसभेचा वेगळा राहील. सगळ्या गोष्टी समोर येईल. आता 2 वर्षात केलेलं उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना केलेलं कामकाज समोर येईल. ह्या लोकांनी कशा पद्धतीनं संघटनेशी गद्दारी केली, कशा पद्धतीनं संघटनेला फसवलं, हे सगळं समोर येईल. हे मांडून आता त्यावेळेस एक वेगळं वास्ट, लोकसभा म्हणजे एक मोठं मैदान असतं, आता हे विधानसभा छोटं मैदान आहे. इथं निश्चित अशा छोट्या छोट्या गोष्टीवर चर्चा होईल. लोकसभेला थोडी अशा छोट्या छोट्या गोष्टीवर चर्चा होत असते. पण एकूणच विधानसभेचं जर चित्र बघितलं, पूर्वी राज्याला एक काहीतरी नरेटिव्ह सेट केलेलं असायचं, आता विभागवार झालं आहे. मराठवाड्यात जर बघितलं तर जरांगे फॅक्टर आहे, पश्चिम महाराष्ट्रात वेगळे विषय आहेत, विदर्भात वेगळे विषय आहेत. त्याच्यामुळं मतदारसंघनिहाय विषय बदलत चाललेले आहेत. अशावेळी महाविकास आघाडी म्हणून आणि त्यातलाही महत्त्वाचा घटक शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष गट म्हणून काय भूमिका असणार आहे, तुम्ही कशा पद्धतीने हे मांडणार आहात? हे आता ही आपली मानसिकता असती, नेरेटिव्ह वगैरे वगैरे वगैरे. पण माझं मत असं आहे की प्रत्येक पक्षाचा मतदार हा जवळपास फिक्स आहे. कोण कोणाला मतदान करणार हे जवळपास ठरलं असतं. एक 2-4-5% लोक असे असतात, किमान मी 5% म्हणेल, की जे फ्लोटिंग असतात इकडे किंवा इकडे, वातावरणावर म्हणा, काही एखादं छोटं मोठं काम झालं म्हणा, तर असं 2-5% लोक असतात. त्याच्यामुळं हे नॅरेटिव्ह वगैरे आपल्या ह्या सगळ्या बोलण्याच्या गोष्टी जरी असल्या तरी त्याच्या पक्षाची विचारसरणी अंगीकारणारं एक मतदार वर्ग या महाराष्ट्रात आहे. जसं काँग्रेसच्या विचारसरणीला मानणारा वर्ग आहे, तसा शिवसेनेच्या विचारसरणीला मानणार आहे, तसा भारतीय जनता पार्टीच्या विचारसरणीला मानणार आहे, तसं शरद पवारांना मानणार आहे. आणि म्हणून या सगळ्या विचारसरणीचे लोक ज्याला, कारण तुम्ही ॲव्हरेज जर बघितलं सगळ्या पक्षाच्या जागा तर कायम जेवढ्याच्या तेवढ्या निवडून येत आलेल्या आहे. अलायन्स असो नाही तर नसो. फक्त भारतीय जनता पार्टीवर सूज मागच्या काळात आलेली आहे की त्यांनी काँग्रेसचे, राष्ट्रवादीचे लोक, वेगळे लोक, आता याच्यातले बरेच लोक स्वगृही गेले. बरेच, आता हर्षवर्धन पाटलाचं नाव घेता येईल, समरजित घाटगेंचं नाव घेता येईल, अजून अनेक लोक ज्याचे त्याचे वेगवेगळ्या पद्धतीनं, आता मोहिते पाटलांसारखं होईल, रामराजे निंबाळकरांच्या भावाचं, असे अनेक लोक पुन्हा वाटतं त्यांच्या घरी परतलेले. तुमच्याकडे घरी परत येणारे लोक इच्छुक आहेत काही? हे भजे गद्दार आमदार गेले त्यांना आम्ही घ्यायचं नाही असं क्लिअर केलेलं आहे. म्हणजे जे 40 गेले त्यातलं कोणालाही घेणार? त्यांना एकालाही नाही, हे सुस्पष्टपणे आमची भूमिका आहे. आणि दुसरं कोणी घेतलं तर त्यालाही आम्ही मदत करणार नाही, हेही आमची स्पष्ट भूमिका आहे. पण मग तुमच्यात वोट ट्रान्सफर होत आहे का? म्हणजे तुमच्यात म्हणजे काँग्रेसचे मतदार हे उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला मतदान करतील, राष्ट्रवादीचे लोक त्यांना करतील, उद्धव ठाकरेंचे मतदार हे काँग्रेसला किंवा राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाला मतदान करतील, असं इतकं जेल झालंय का तुमचं तिघांचं? काँग्रेस मागच्या लोकसभेला 1 जागा निवडून आली होती. हो. आता किती आल्या? 13. कोणाचं वोट प्लस झालं? मग काँग्रेस आणि राष्ट्रवादी, काँग्रेस तर मागच्या वेळेस एकत्र लढली होती. किती जागा होत्या राष्ट्रवादीला आणि काँग्रेसला? एकच जागा होती काँग्रेसला. मग 13 कशी झाली? शिवसेनेचे मग ट्रान्सफर झाले त्यांना. काँग्रेसच्या उमेदवारांना विचारा, काँग्रेसपेक्षा 2 पावलं पुढे शिवसैनिक काम करत होते. सिंपलच आहे की मागच्याच काँग्रेस 1 जागेवर होती, राष्ट्रवादी 4 जागेवर होती. शिवसेनेचे मत त्यांच्याकडे प्लस झाले म्हणून काँग्रेस आज 13वर गेली, राष्ट्रवादी सुद्धा वाढलेली. शिवसेनेचा जो पारंपरिक मतदार होता
तो शिंदेकडं बऱ्याच प्रमाणात गेला असा दावा शिंदे करतायत. बिलकुल केलेलं नाही. कोणतीही जागा शिंदेची लोकसभेचं जर तुम्ही नीट गणित बघितलं तर भारतीय जनता पार्टीचे मतं शिंदेंना मिळालेले आहेत. बाकी जे कमिटेड शिवसेना प्रमुखांच्या विचारसरणीला उद्धवजींच्या नेतृत्वाला मानणारं हे मतदान बिलकुल शिंदेकडे कुठे गेलेलं नाही, जाणार नाही. उलट त्या मतदाराच्या मनात भारतीय जनता पार्टीपेक्षा जास्त चीड एकनाथ शिंदेची त्या मतदाराला, कारण त्यांनी पक्ष फोडलेला आहे, शिवसेना प्रमुखाची विचारसरणी तोडलेली आहे, उद्धवजींच्या नेतृत्वाला दगा दिलेला आहे. त्यामुळे तो मतदार तर बिलकुल एकनाथ शिंदे. ज्या ठिकाणी अजित पवारचे उमेदवार उभे असतील त्या ठिकाणी शिंदे शिवसेना असेल किंवा भाजप असेल त्यांची मतं अजित पवारच्या उमेदवाराला मिळतील का? तुमचं काय अंदाज आहे? लोकसभेला कुठं मिळाले? अजित पवारांचं सुनील तटकरे त्यांच्या ताकदीच्या बळावर निवडून आले, त्यात कुठं अजितदादाचा रोल आहे? सुनील तटकरे त्यांचं वर्षानुवर्ष काम करतो म्हणून निवडून आले. मग अजितदादाला मानणारा मतदार कुठे आहे? शिरूर जागेचं काय झालं? राष्ट्रवादीच्या तिथं 5-6 जागा निवडून आल्या होत्या. बारामतीत प्रत्यक्ष ते पडलेले, तर कुठं अजितदादाचं कुठं मतदान आहे? हे तर क्लिअर आहे ना. दानवे साहेब, तुमच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचाच विषय घेऊया. तिथं शिवसेनेची जी ताकद होती, तुम्ही आणि चंद्रकांत खैरे हे दोघेच मोठे नेते उद्धव ठाकरेंकडे आहेत, बाकीचे आमदार हे शिंदेंकडे गेलेले आहेत. संजय शिरसाट असतील, अब्दुल सत्तार असतील, रमेश बोरनारे असतील, ही मंडळी नाही म्हटली तरी आता ज्येष्ठ आमदार मंडळी आहे, त्यांची निवडून येण्याची शक्यता किती आहे? हे याच्यातला मी तर म्हणेल गद्दार करणारा एकही विधानसभेची पायरी चढणार नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. एकही गद्दारी करणारा आमदार संभाजीनगरात जनतेला निवडून देणार नाही, अशा प्रकारची आत्ताच्या घडीला स्थिती आहे. हे तुम्हाला सांगतो. आम्ही त्यांच्या पुढे जाऊ. गद्दार लोकांना संभाजीनगरात थाराने संभाजीनगराने वारंवार हे दाखवून दिलेलं आहे आणि आताही दाखवून. नाही, पण मग संभाजीनगरची लोकसभा कशामुळे आली असं वाटतं? तिथं तर मी निवडून तुम्हाला आले ना सांगितलं ना, शिंदे गटाचे 6 वेळेस एक व्यक्ती आणि मग जनतेच्या अपेक्षा फार वाढतात. त्या अपेक्षापूर्ती एखाद्या दिवस खैरे साहेबांकडून झालं नसेल, म्हणून या गोष्टी घडलेल्या, हे सत्य आहे. अंबादास दानवेंनी मदत नाही केली? 100% मी तर प्रचाराचा प्रमुख होतो तिथे. मदतीचा काय प्रश्न? लोक माझ्या मागे थोडी असतात, लोक शिवसेनेच्या मागे असतात, उद्धवजींच्या नेतृत्वामागे असतात. मला फक्त प्रचार करायचा असतो, तो मी केलेला आहे. मी का विचारतो, कारण ती एक जागा अशी आहे छत्रपती संभाजीनगरची लोकसभेची की जिथे शिवसेनेनं बिगर मराठा उमेदवार दिला आणि शिंदेकडनं संदीपान भुमरे हे मराठा उमेदवार होते म्हणून ते निवडून आले. आता त्याचा संबंध हा मनोज जरांगे फॅक्टरशी जोडला जातो. मराठवाड्यातल्या 8 पैकी 7 जागा महाविकास आघाडीच्या आल्या आणि एकच जागा ही संदीपान भुमरेंच्या रूपात महायुतीची आली. हे खैरे साहेब 4 वेळेस निवडून आलेले आहेत. मराठा डॉमिनंट तो भाग जरी असला तरी खैरे साहेब निवडून आलेलेच आहेत ना. म्हणजे मराठ्यांनी त्यांना मतदान केलेलंच आहे. सगळ्याच समाजाने सगळ्याच समाधान केलं. आणि शिवसेना अशी जातपात मानत नाही, हेही स्पष्ट आहे. खैरे साहेबांच्या जातीचे किती लोक आहे मला माहिती नाही, पण तो एक शिवसेना म्हणून त्यांच्या मागे जनता उभी राहिलेली आहे. आता लोकांना नवीन काहीतरी पाहिजे होतं म्हणून खैरे साहेबांनी, नाही तर बाकी मी सोडा अन्य कोणी उमेदवार जरी असता तरी तिथं निवडून आला असता, माझं स्पष्ट मत आहे त्याच्यात. पण तुम्ही मध्यंतरी उद्धवजींना आदित्यला ग्रामीण भागात घेऊन गेलात. मागे बोलताना एक किस्साही सांगितला तुम्ही. ग्रामीण भागात फिरताना काय अनुभव आहेत तुमचे? हे मी तर ग्रामीण भागातला आहे. नाही, त्यांना घेऊन फिरताना. आणि त्यांना मी कोण घेऊन फिरणारा, त्यांचेच असतात, मी सोबत असतो त्यांच्या. परंतु मधल्या काळामध्ये विशेषतः आदित्य साहेबांनी अतिशय छोटे शेतकऱ्यांचे संवाद एखाद्या शेतात, एखाद्या खळ्यामध्ये, एखाद्या मळ्यामध्ये, एखाद्या बांधावर, अशा ठिकठिकाणी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी असे आदित्य साहेबांनी मस्तपैकी, जिथं 100-500 किंवा एखाद्या ठिकाणी 50च लोक असतील काही हरकत नाही, परंतु तिथले छोटे प्रश्न समजतात. मग तिथले लोक कशा पद्धतीनं आदित्य साहेबांच्या नेतृत्वाचं कसं, म्हणजे ग्रामीण भागात जनरली महिला बाहेर निघत नाही, मुली बाहेर निघत नाही, पण तरी आदित्य साहेबांना एखादी म्हातारीसुद्धा अशी तोंडावून हात फिरत होती, जवळ घेत होती, जी 2-2 याचं म्हणजे ज्याला आपण पदराची साडी लुगडं घालणाऱ्यासुद्धा महिला, गोरगरीब महिला यांनीसुद्धा असं आदित्य साहेबांना प्रेमाने जवळ घेतलं. असे अनेक अनुभव आले, अनेक. आणि मला असं वाटतं ही नाळ आदित्य साहेबांची ग्रामीण भागाशी एकदम चांगल्या पद्धतीने जुळलेली. उद्धव साहेब तर नेहमीच फिरतात, सगळ्या ग्रामीण भागात आधीपासून फिरतात, पण आदित्य साहेबसुद्धा प्रत्यक्ष बांधावर, खळ्यात, मळ्यात
सगळ्या ठिकाणी मागच्या काळात शेकडो कार्यक्रम आम्ही केले आणि मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये याचे परिणाम आपण मराठवाड्यात आहोत म्हणून विचारतो. मनोज जरांगे फॅक्टर लोकसभेला तुमच्या फायद्याचा ठरला, हे तुम्ही मान्य कराल. आता विधानसभेला जर का त्यांनी स्वतःचे उमेदवार उभे केले, त्यामध्ये तुमचं नुकसान होणार नाही महाविकास आघाडी म्हणून? मला असं वाटतं की आज ही सगळी मंडळी सरकारच्या विरोधात आहे, सरकारने त्यांची फसवणूक केली आहे. मनोज जरांगेंनी जी भूमिका घेतलेली ती सरकारच्या विरोधात घेतलेली आहे. आम्ही या सरकारच्या विरोधातच आहोत. आम्ही या सरकारच्या सगळ्या, मग आरक्षणाचा विषय असेल, शेतकऱ्यांच्या प्रश्नाचा विषय असेल, कायदा सुव्यवस्थेचा विषय असेल, या सगळ्या बाबतीत हे सरकार फेल्युअर आहे. आणि मनोज जरांगेसुद्धा ओपन या सरकारविरुद्ध भूमिका घेत आहेत. नाही, सरकारविरुद्ध भूमिका घेताना ते असं म्हणतात की फडणवीसांनी आम्हाला जे पाहिजे ते मिळू दिलेलं नाही, पण मराठा आरक्षण एकमात्र एकनाथ शिंदेच देऊ शकतात असंही ते बोलतात. त्यामुळे संभ्रम होतो. मग नेमकं ते तुमच्या बाजूनी आहेत की नाही हा वेगळा भाग आहे, पण त्याचं तुम्हाला कसं गणित तुम्ही मांडाल ते? हे गणिताचा प्रश्न नाही. ते सरकारच्या विरोधात भूमिका घेतात, सरकारच्या विरोधात जनमत संग्रहित करतात आणि हे जनमत परिणामी राजकीय पक्षाला ट्रान्सफर होणार. सरकारच्या विरोधात आम्हीच आहे. आज फडणवीसांच्या विरोधात मनोज जरांगे पाटील आहे, पण फडणवीसांना साथ देणारे एकनाथ शिंदे पण आहे, फडणवीसांना साथ देणारे अजितदादा पवार पण आहे. पर्यायाने यांच्या विरोधात जावंच लागणार. मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जपतात, ते त्यांच्या विरोधात तीव्र अशी कुठलीही भूमिका मांडत नाहीत, टोकाची भूमिका मांडत नाहीत. उलट त्यांच्या बोलण्यातनं असा विश्वास दिसतो की काही दिलं तर ते एकनाथ शिंदेच देऊ शकतात, मात्र ते देवेंद्र फडणवीसांवर आरोप टीका करतात. नाही, मग असंही असू शकतं ना, एकनाथ शिंदेंना द्यायचं होतं पण तो देवेंद्र फडणवीसांनी देऊ दिलं नाही, असे त्याचा अर्थ असू शकतो. पण या देवेंद्र फडणवीसांना एकनाथ शिंदे साथच देतात ना, त्यामुळे पर्यायाने या सरकारच्या विरोधातच जनमताला व्यक्त व्हावं लागणार आहे. आणि मला वाटतं मनोज जरांगे पाटील या सगळ्या सरकारच्या भूमिकेच्या विरोधातच भावना व्यक्त करतील असं मला वाटतं. एक चर्चा अशी आहे की पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या पक्षाला, मराठवाड्यामध्ये काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला, विदर्भात काँग्रेसला आणि कोकणात म्हणजे मुंबई आणि कोकणात हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जास्त जागा द्यायच्या, अशी जी चर्चा आहे ही कितपत खरी आहे? आता जागा वाटपाचं बऱ्यापैकी होत आलं आहे तुम्ही म्हणता म्हणून विचारतो. असं काही नाही, सगळ्या ठिकाणी सगळ्यांना जागा आहेत. कमी जास्त असू शकतात, एखाद्या ठिकाणी एखाद्या पक्षाला जास्त असू शकतात, पण झिरो कोणत्याच ठिकाणी कोणी नाही आहे. त्यामुळं मला असं वाटतं बॅलन्स हे सगळं होणार आहे. विदर्भ असेल, मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकण असेल किंवा मुंबई असेल, कोणी कुठंच झिरो नाही आहे. सगळ्या ठिकाणी सगळ्यांचं अस्तित्व आहे. त्या पद्धतीनं जागा वाटप होईल. लोकसभेला शिंदे विरुद्ध ठाकरे 13 ठिकाणी सामना होता. शिंदे गटानं 7 जागा जिंकल्या, 6 ठाकरे गटानं जिंकल्या. आताही विधानसभेला शिंदे विरुद्ध ठाकरे अशा लढती जास्त लागू शकतात. काय निकाल लागेल? वाटतं गद्दार विरुद्ध निष्ठावान अशा लढती होतील. त्या शिंदे विरुद्ध ठाकरे नाही, गद्दार विरुद्ध निष्ठावान अशा लढती होतील. आणि मला असं वाटतं या महाराष्ट्राने सातत्यानं निष्ठावंतांनाच पसंती दिलेली. मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला आज लोक तानाजी मालुसरेंना लक्षात ठेवतात, बाजीप्रभू देशपांडेंना लक्षात ठेवतात, मुरारबाजीला लक्षात ठेवतात, यसाजी कंकला लक्षात ठेवतात. लोक थोडी खंडोजी खोपडेला लक्षात ठेवतात, लोक थोडी कन्होजी शिर्केला. तसंच लोक नाही, पण या निवडणुकीमध्ये तुमचा शत्रू म्हणजे महाविकास आघाडी नाही म्हणत मी, उद्धव ठाकरे शिवसेनेचा शत्रू हा भाजप 1 नंबरवर आहे की एकनाथ शिंदेंची शिवसेना 1 नंबरवर आहे? एक तर शत्रू नाही, आमचे विरोधक आहेत. मी शत्रू शब्द नाही वापरणार त्यांना, पण विरोधक आहे. आमच्या विरोधात आम्ही महायुती जी आहे, मग फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील किंवा अजितदादा असेल, हे आमचे विरोधक आहे. जो आमच्या विरोधात उभा राहणार तो आमचा विरोधक असेल. आता आम्हाला थोडी सांगतात की आमच्या विरोधात एकनाथ शिंदेचाच पक्ष उभा राहणार, आम्हाला थोडी सांगता येईल आज फडणवीस उभा राहणार, उद्या अजितदादा पवारचा उमेदवार उभा राहिला तर आम्ही त्याचे विरोधकच आहे का, त्याचे सपोर्टर? ठाकरे गटाकडं 15 विद्यमान आमदार आहेत. तुम्हाला बहुतेक ठिकाणी नवे चेहरे किंवा मागच्या वेळेस पराभूत झालेले चेहरे रिपीट करायचे आहेत. अशा वेळी शिंदेंसमोर तुमची लढाई कशी असेल? नाही, आता तर खरं सांगू का, एक नवीन पिढी आता समोर येते. म्हणजे माझ्यापासून सुरुवात केली तर एक नवीन पिढी शिवसेनेच्या नेतृत्वाची पुढे येते. आणि सुदैवानं ही सगळी अतिशय ताकदवान, निष्ठावान आणि कर्तृत्ववान अशी पिढी आहे. तरुणांचा त्याच्यात मोठ्या प्रमाणावर भरणा आहे.
आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आता हे गद्दारी केल्यामुळे काही आम्ही म्हणाल कधी वाईटातून चांगलं होतं, तर चांगलं असं झालं की एक नवीन पिढी आमच्याकडे आता कामाला आलेली आहे. नवनवीन तरुण आता तुमच्याकडे अमोल बसलेला आहे. समजा अमोलला लोकसभेचं तिकीट मिळालं ना, गजाभाऊ कीर्तीकरचं वय आणि अमोल कीर्तीकरचं वय, अमोल तरुणच आहे. अशीच तरुणांची फौज मला वाटतं विधानसभेत शिवसेनेची मोठ्या प्रमाणात निवडून येणार. उद्धवजी ठाकरे साहेब अनेक तरुणांना मला असं वाटतं संधी देतील, अनेक नवीन लोकांना संधी देतील आणि ते नक्की यश मिळवतील, अशा प्रकारची स्थिती आहे. एक अशी चर्चा आहे की आता ह्या जर तरला काही अर्थ नसतो, पण अजित पवार आणि शरद पवार निवडणुकीच्या निकालानंतर एकत्र येऊ शकतात किंवा अजित पवार आणि फक्त देवेंद्र फडणवीसच एकत्र येतील. भाजप म्हणजे तुमची शिवसेना आणि भाजप एकत्र येऊ शकतील. ह्या ज्या काही चर्चा सध्या चालू आहेत गावागावात, त्याला काय उत्तर आहे तुमच्याकडे? ह्या चर्चा असल्या पाहिजेत जे सत्ताधारी लोक आहे हेच करतात. आम्ही तर ह्या चर्चा करत नाही आहे. पहिली गोष्ट तर आता भाजपलाच देवेंद्र फडणवीस इथं ठेवतील का नाही ठेवतील, भाजप हाच माझा प्रश्न राहील सगळ्यात आधी. कारण ज्या चर्चा ज्या बातम्या येतात की देवेंद्र फडणवीसांची ही विधानसभेची निवडणूक या महाराष्ट्राच्या नेतृत्वाच्या दृष्टीनं शेवटची निवडणूक आहे, असं त्यांचे केंद्रीय स्तरावरचे काही नेते खाजगीत बोलतात. त्यामुळं मला असं वाटतं की ही निवडणूक कोणी जशी महाविकास आघाडी एकत्रित आहे, काँग्रेस, आमची शिवसेना आणि शरद पवार साहेबांचे राष्ट्रवादी काँग्रेस, आम्ही भक्कमतेनं लढणार आहोत आणि आम्ही जसेच्या तसे राहू. अशा ऑफर्स तर अनेक येऊ शकतात ना, परंतु आता लढायला उतरलेलं आर का पार. लोकसभेत थोडक्यात वाचले, विधानसभेला वाचणार नाही. ठीक आहे, 4-5 वर्ष लागतील, पुढच्या लोकसभेला आम्ही विजय. महायुतीनं ज्या योजना आणल्या, लाभार्थी योजना, खास करून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, त्याचा एक खूप मोठा परिणाम दिसतोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः म्हणतायत की ही योजना आमची गेम चेंजर आहे, आम्ही निवडणूक जिंकली तर तुम्ही झोपून राहा म्हणा. नुसत्या योजना आणून चालत नाही, त्याला धोरण असावं लागतं. धोरण काय तुमचं, राज्याची आर्थिक स्थिती काय आताच्या घडीला. तुम्ही एक योजना आणली, अनेक योजना जाहीर करता, पण राज्य आज 7,88,000 कोटी रुपयाचं कर्ज राज्याच्या डोक्यावर आहे. मध्य प्रदेशमध्ये ही लाडली लक्ष्मी का काय लाडली बहीण योजना होती, 9 महिने झाले बंद पडलेली आहे, तुमच्या माहितीच तो. तिथल्या अर्थ विभागाने सुस्पष्टपणे या योजना चालवता येणार नाही अशा प्रकारची भूमिका घेतली. मी तर म्हणेल अशा पद्धतीनं आज आर्थिक स्थिती या राज्याची याची श्वेतपत्रिका काढली पाहिजे. आज लाडकी बहीण योजनेसारख्या महिलांना मदत केली पाहिजे, पण नुसतं मदत करून होणार आहे का? आज महिला या महाराष्ट्रातल्या सुरक्षित आहे का? 3-3 वर्षाच्या मुलीवर अन्याय अत्याचार होतो आहे. या महाराष्ट्रात मागच्या वर्षाला 26,000 महिला गायब होण्याचे प्रकार घडले. याची सुरक्षितता कोण करणार? आज या महाराष्ट्रामध्ये कोणती भगिनी सुरक्षित आहे? कोणती भगिनी संध्याकाळी बिंदास फिरू शकते? छोटी मुलगीसुद्धा सुरक्षित नाही. अशा प्रकारची स्थिती असताना तुम्ही लाडकी बहीण असतात, या लाडकी बहिणीचं संरक्षण कोण करणार आहे? आणि निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही योजना आणली. मग तुम्ही ज्यावेळेस आलं सरकार 2 वर्ष त्यावेळेस आणायला पाहिजे होतं लाडकी बहीण योजना. आज का आणली? एवढं काही महाराष्ट्र दूध खुळाने 1,500 रुपयाला बोलणार नाही. हे तर 15 लाख रुपये देणार म्हणतच होते ना. आता 1,500वर आले, उद्या काय 15 रुपयावर येणार आहे का? त्यामुळं अशा योजना, आता मग संजय गांधी योजना काँग्रेसने सुरू केली आहे. संजय गांधी योजनेलाही पैसे मिळतात, म्हणून काय की लोकांनी काँग्रेसला मतदान दिलं होतं त्यावेळेस? काही नव्हतं दिलं. लोक फार हुशार आहेत. आता त्यांनी लोकसभेच्या आधी काय जनता दरबार घरोघरी जाऊन झालं, काय झालं, पडले सगळीकडे, ते 33 ठिकाणी पडले ते. त्याच्यामुळं अशा लोक फार हुशार आहे. या योजना जनतेच्या खिशातल्या पैशाच्या आहे, लक्षात ठेवा. आज जनता महागाईनं त्रस्त आहे, शेतकरी त्याच्या शेतमालाला भाव नाही म्हणून त्रस्त आहे, बेरोजगार रोजगारामुळे त्रस्त आहे, आणि याला जबाबदार हे सरकार आहे. अशा प्रकारची भूमिका राज्यातील जनतेची झालेली आहे. मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा प्रश्न अनुत्तरित आहे. काँग्रेसनं तो टोलावून लावला. विरोधी पक्ष नाही, काय वाईट वाटायची गरज नाही. कारण आत्ताच्या घडीला यांना बाजूला करणं, यांना हाकलून देणं महत्त्वाचं आहे. वाईट वाटायचं काही कारण नाही. मला असं वाटतं कोण होईल काय होईल, अनेक राज्यांनी कुठं काही चेहरे दिलेले नव्हते तरी निवडणुका जिंकलेल्या आहेत. महाविकास आघाडीला ही निवडणूक जिंकणं महत्त्वाचं आहे. ते आम्ही जिंकू. मग महाराष्ट्रातली जनता नेतृत्व म्हणून कोणाला बघते हे काही महाराष्ट्रातल्या जनतेला सांगायची गरज नाही. अंबादास दानवेजी, तुम्ही वेळात वेळ काढून ही मुलाखत दिली त्याबद्दल लोकमतच्या वतीनं अतुल कुलकर्णी आणि मी आशिष जाधव दोघेही आभारी आहोत. धन्यवाद.